त्यांना विनंती करीन की त्यांनी प्रवचनाच्या सुरुवातीचं त्यांनी पुष्पहार अर्पण करावा. संकीर्तन करतील. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. मंगलमूर्ति मोरया. यत्कृपालेशमात्रेण महिषो वेदपारगाः, ज्ञानेश्वरं तमाचार्यं वन्दे बद्धाञ्जलिर्मुदा. नमाम्यहं गणेशं तं पार्वतीनन्दनं शुभं, विनाशयति विघ्नां नो विद्यां यच्छ प्रयच्छति. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे, वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. दक्षिणामूर्तये तुभ्यं वटमूलनिवासिने, ध्यानैकनिरताङ्गाय नमो रुद्राय शम्भवे. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. यो देवः सविता अस्माकं मनः प्राणेन्द्रियक्रियाः, प्रेरयेत्तस्य तद्भर्गः तद्वरेण्यमुपास्महे. आज खरोखर विशेष भाग्याचा दिवस आहे. की या पुण्यनगरीमध्ये, पुण्यनगरीत विविध संतांची क्षेत्र आहेत, देवांची क्षेत्र आहेत, पण ही पुणे नगरी ज्या गणपती साठी प्रसिद्ध आहे, त्या पुण्यनगरीमध्ये आणि विशेषतः महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या समाधी स्थळाच्या पुनीत स्थळी आपल्याला अत्यंत महत्त्वपूर्ण जीवनाचा सारांश असलेला गणेश गीतेचा तत्वविचार श्रवण करण्याचा आपल्याला लाभ झाला आहे. परम पवित्र क्षेत्र, परम पुनीत क्षेत्र आपण सहसा बोलून जातो, ऐकून जातो, पण संतांची क्षेत्र, देवांची क्षेत्र ही खरोखर आपल्याला जशी दिसतात तेवढीच नाहीत.
आता आपण ज्यावेळेस तीर्थक्षेत्रांचं महात्म्य वाचतो त्यावेळेस आपल्याला इतकं महात्म्य आपल्याला वाचायला मिळतं. उदाहरणार्थ काशीचं, वृंदावनाचं, तिथला एक वृक्षसुद्धा संत आहे, ऋषी आहेत असं आपल्याला वाचायला मिळतं. आणि ते खरंच आहे, फक्त त्याचा अनुभव होण्यासाठी थोडी बहुत साधनेची आवश्यकता असते. देवांची क्षेत्र पवित्रच आहेत, पुनीतच आहेत, दिव्य आहेत, जागृत आहेत. आणि त्यांच्यापेक्षाही जास्त जागृत असतात ती म्हणजे संतांची क्षेत्र. आपलं भाग्य असं आहे की आपल्याला संतांच्या क्षेत्रामध्ये बसून सत्संगाचा हा अवसर प्राप्त झालेला आहे. संजीवन समाधी ही अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे. खूप भाग्याची गोष्ट आहे की इथनं जवळ असलेल्या आळंदीमध्ये कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊलींनी संजीवन समाधी ग्रहण केली आणि महासाधू श्री मोरया गोसावी यांनी सुद्धा संजीवन समाधी क्षेत्र केली. यामुळे हे योगी लोक देहाचा त्याग करत नाहीत, तर हे तेजस देहाने वास्तव्य करतात. आता समाधीचं काय महत्व हे मी सांगण्याची आवश्यकता नाही. मागच्या वेळेसची जी प्रवचनमाला होती तिचा विषय समाधी योग असा होता, बरोबर. समाधी योग ह्याच विषयावर मागच्या वर्षीची प्रवचनमाला होती. तर जिथं संतांनी देह ठेवला ते सुद्धा क्षेत्र पवित्र असतं, पण जिथं संजीवन समाधी घेतली तिथले तर विशेषत्व फारच आगळे वेगळे. देवांच्या क्षेत्रापेक्षा संतांच्या क्षेत्राची महिमा अधिक आहे. का? परमेश्वर हा पित्या समान आहे, म्हणून त्याला परमपिता असं आपण म्हणतो. आणि संत हे माते समान आहेत, म्हणून आपल्या महाराष्ट्रात आपापल्या गुरुजींना, सद्गुरूंना माऊली म्हणण्याची प्रथा आहे. गुरु माऊली. खरोखर हे असं का म्हणतात? पिता हा नेहमी पवित्र आणि स्वच्छ बालकालाच ग्रहण करतो. वडील कामावरून आले, बालक जर अस्वच्छ असेल आणि तो जर त्यांना धरायला जातो तर तो म्हणतो अगोदर स्वच्छ होऊन ये, जा आईकडे जाऊन ये, म्हणतो ना. आणि आई त्याला स्वच्छ करून त्याला वडिलांकडे पाठवण्याचं काम करते. अर्थात संतांचं स्थान हे आईकडे आहे. आपण सरळ सरळ देवाने आपलं ग्रहण करावं ही सध्या तरी आपली योग्यता नसते. आपल्या अंगावर, आपल्या मनावर, आपल्या बुद्धीवर काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर आदी विकारांचा मळ जमलेला असतो. आणि म्हणून त्या मळाचं आवरण शुद्ध करण्याची आवश्यकता असते. आणि ते काम, ते आईचं काम हे संत करतात. आणि संतांच्या कृपेचं वैशिष्ट्य तर असं आहे की संतांची कृपा असेल आणि भगवंताची आराधना जरी केली नाही आणि संतांचे, सद्गुरूंचे जर पाय धरले तर भगवंताची प्राप्ती त्याला होणं निश्चित आहे. आज ह्यामुळे आपण भाग्यवान आहोत. थोडी बहुत जर साधना केली तर महासाधू मोरया गोसावी आणि तसेच त्यांचे गुरुजी स्वामी नयन भारतीजी महाराज यांच्या योग साधनेने, यांच्या तपश्चर्येने पवित्र झालेली भूमी, त्याचं पुण्य सुद्धा आपण अर्जित करून घेऊ शकतो, ती साधना असेल तर. कारण की ते पवित्रतेचे स्पंदन घेण्यासाठी सुद्धा साधनेची आवश्यकता लागते. साधना आवश्यक आहे. म्हणून जे डोळ्यांनी दिसतं तेच फक्त तीर्थाचं रूप नसतं. तीर्थाचं अतींद्रिय रूप जाणण्यासाठी पुण्याची आवश्यकता आहे, साधनेची आवश्यकता आहे, थोडी तपस्येची आवश्यकता आहे. खरोखर गणपती बाप्पाच्या एवढ्या जवळ बसून गणेश गीतेवर उपदेश
ऐकण्याचा सांगण्याचा योग आपल्याला मिळाला आहे. खरोखर आपलं भाग्य फार विशेष आहे. गणेश गीता, आता भगवद्गीता आपल्या सर्वांना माहितीच आहे. इतरही अनेक गीता आहेत. देवी भागवतामध्ये आपण आता ऐकलं असेल, देवी गीता सुद्धा आहे. देवीने स्वतः हिमालय आदी देवतांना उपदेश केलेला आहे. त्यामध्येही योगाचे आणि साधनेच्या विविध पैलूंचे खूप सुंदर मर्म स्पष्ट केलेले आहेत. गीता अनेक आहेत, गुरुगीता, देवी गीता, हंसगीता इत्यादी. गणेश गीतेचं स्थान एक खरोखर फार आगळं वेगळं आहे. गणपतीचं मंदिर आहे, गणपतीचं क्षेत्र आहे म्हणून नुसता गणेश गीता हा विषय घेतलेला नाही. तर ज्याला खरोखर साधन करायचंय, ज्याला खरोखर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे, त्याच्यासाठी नेमकं काय करावं ह्याचं मार्गदर्शन जितकं गणेश गीतेत स्पष्ट केलेलं आहे तितकं क्वचितच आपल्याला अन्यत्र आढळेल. भगवद्गीता ही सर्वांसाठी आहे. मग ते व्यावहारिक पातळीचा मनुष्य असो किंवा साधक असो किंवा मुमुक्ष असो, कोणी असो. म्हणून समग्र भगवद्गीता सगळ्यांसाठी नाही. भगवद्गीतेतला एखादा भाग साधकांसाठी आहे, भगवद्गीतेतला एखादा भाग संसारी लोकांसाठी आहे, भगवद्गीतेतला एखादा भाग मुमुक्षूंसाठी आहे. म्हणून आपल्या अधिकारानुसार भगवद्गीतेचा किंवा कुठल्याही उद्देशाचा निरक्षीर विवेक करून त्याचं ज्ञान ग्रहण करण्याची आवश्यकता असते. इथं गणेश गीतेमध्ये ह्याचा मूळ श्रवणाचा अधिकारी तो आहे ज्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे. भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे. लक्ष्मी ज्याला प्राप्त करायची आहे त्याच्यासाठी काय करावं, त्याच्यासाठी वेगळं श्रवण आहे. ज्याला प्रसिद्धी प्राप्त करायची त्याला काय श्रवण करावं, त्यासाठी वेगळा उपदेशाचा भाग आहे. विविध कामनेनुसार विविध उपदेश आहेत. यालाच अधिकारानुसार उपदेश असं म्हणतात. अधिकार या शब्दाचा अर्थ हक नाही, अधिकार या शब्दाचा अर्थ योग्यता. तर विविध कामनेनुसार ही योग्यता उत्पन्न होते. पण मला आता भगवंताच्या कुठल्याही वस्तूशी प्रेम नसून मला आता स्वतः भगवंताशी प्रेम आहे असं ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी इथे गणेश गीतेचा उपदेश प्रारंभ होतो आहे. ह्या गणेश गीतेची पूर्वपीठिका अशी, हे मूळ प्रकरण गणेश गीतेतलं आहे. गणेश गीतेमध्ये 2 खंड मुख्यत्वाने केलेले आहेत. एक ह्या दोन्ही खंडामध्ये आपल्याला उपासनेचं महत्व, एक उपासना खंड आणि एक क्रीडा खंड. तर क्रीडा खंडामध्ये भगवान गणेशाच्या दिव्य अतिदिव्य लीलांचं वर्णन आहे. भगवान गणेशांनी कुठल्या कुठल्या लीला केल्या, कुठल्या कुठल्या असुरांचा वध केला, कसे कसे भक्तांवर उपकार केले, यांचं वर्णन क्रीडाखंडात आपल्याला मिळतं. तर ह्या क्रीडाखंडाच्याच अंतर्गत भगवंतानी आपल्या भक्तांवर अनुग्रह कसा केला हेच दर्शविता आपल्या प्रिय भक्ताला उपदेश करत गणेशाने ती सर्व अध्यात्माची रहस्य उघडून टाकली. ती सर्व रहस्य उघडून टाकली जे एका साधकाला आवश्यक असतात. आता आपण पुढे बघाल, या गीतेमध्ये, गणेश गीतेमध्ये आपल्याला अशी तत्व मिळतील जी आपल्याला श्रीमद भगवद्गीतेत सुद्धा मिळणार नाहीत, आपल्याला भागवतात सुद्धा मिळणार नाहीत. संकलित केलेलं आहे सगळ्यांचं. गीता ही सार आहे आणि गणेश गीता ही साधकासाठी जेवढा आवश्यक आहे त्याचा विस्तार आहे. ह्याचा गणेश पुराणात जर आपण जाऊन ह्याची पूर्वपीठिका पाहिली तर ती अशी आहे की राजा वरेण्य नावाचा एक अत्यंत धर्मशील राजा, धर्माचं
आचरण करत आपल्या राज्याचं पालन करत होता. भगवान गणपतीचा अत्यंत श्रेष्ठ भक्त होता. गणपतीची तपस्या केली, गणपतीची आराधना केली, उपासना केली, साधना केली. पुत्र प्राप्ती नव्हती, भगवान गणेशाकडे कामना केली. जे अधिकारी लोक असतात भगवान त्यांच्यावर अत्यधिक कृपा करतात. भगवान गणेशांनी कृपा करून त्यांच्या अधिकारामुळे, त्यांच्या पुण्यामुळे स्वतः त्यांच्या पोटी जन्म घेतला. राजा वरेण्यच्या जन्म घेतला. पण जन्मताच बाळकाला सोंड, त्याचे 4 हात, हे त्याचं स्वरूप बघून राजाला वाटलं की काहीतरी विकृत आपल्याला संतती प्राप्त झालेली आहे, म्हणून राजाने त्या संततीचा त्याग केला. पुढं अन्यांनी त्याचं पालन करून ते बाळ मोठं झालं, जो साक्षात गणपतीच होता. आणि सिंदूर दैत्याचा वध केला गणपतीने. आणि वध करून आता आपल्या निळधामाला गणपती जायला तयार झालेले आहेत. त्यावेळेस तो राजा वरेण्य येतो आणि क्षमा मागतो गणपतीची की मी आपल्याला ओळखलं नाही. माझं खरोखर भाग्य की आपण साक्षात माझ्या पुत्ररूपाने मला प्राप्त झालात, मी आपल्याला ओळखू शकलो नाही. आता आपण निजधामाला जात आहात, तर आपल्या प्राप्तीचा शाश्वत मार्ग, योगाचा दिव्य मार्ग याचा आपण मला उपदेश करा. आता आपण जाणार आहात, तर आपलं अमृतमय, आपलं शाश्वत ज्ञान मला देऊन जा. राजाकडनं एक चूक झाली होती सुरुवातीला, पण तरी राजा उपासक होता, भक्त होता. गणपती त्याच्यावर अनुग्रह करतात आणि त्याला गीतेचा अर्थात साधनेचा दिव्य उपदेश प्रारंभ करतात. राजाचा प्रश्न आहे, येनामृतमयो भूत्वा पुमान् ब्रह्मामृतं यतः योगामृतं महाभाग तन्मे करुणयावद योगामृतं मया भाग महाभाग तन्मे करुणयावद. भगवान योगाचं जे अमृत आहे, योगाचं जे रहस्य आहे, त्याचा कृपा करून आपण मला उपदेश करावा. इथं जसं आता आपण विचार केला की जो खरोखर पूर्ण निष्काम आहे, ज्याला भगवंता व्यतिरिक्त इतर कुठल्याही कामनेचा स्पर्श नाही, भगवंता व्यतिरिक्त ज्याच्या मनामध्ये कुठलीही कामना नाही, त्यासाठी हा उपदेश आहे. आता ज्यांच्या मनामध्ये कामना आहे त्यांनी काय करावं? त्यांनी हा उपदेश ऐकून ठेवावा, पुढे कधीतरी निश्चित कामाला येईल. महाभारतामध्ये वर्णन आहे, ते वर्णन असं आहे की संजयानी ज्यावेळेस कुरुक्षेत्राचा आणि तत्पूर्वी गीतेचा उपदेश धृतराष्ट्राला जसा युद्धस्थळावर झाला तसा केला, तर त्याचं काहीही लक्ष नव्हतं धृतराष्ट्राचं. तो हेच म्हणतोय, ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा आपल्याला मिळेल, तो हेच म्हणतोय की युद्धाचं काय झालं ते सांग, पुढं काय झालं ते सांग, तत्वज्ञान सांगू नकोस मला. इतका तो अयोग्य श्रोता. आता संजय सांगतो आहे, पण महाभारतामध्ये वर्णन आहे की अंत्यकाळी सर्वसंग परित्याग करून विदुराच्या रागवण्यामुळे लज्जित होऊन त्यांनी घर सोडलं आणि एकांतामध्ये वनामध्ये ज्यावेळेस गेला, त्यावेळेस बळजबरी त्याला ऐकावं लागलेला गीतेच्या उपदेशाचं त्यांनी चिंतन केलं आणि त्या योगे त्या कुपात्राला सुद्धा मुक्ती मिळाली, असं वर्णन महाभारतात आहे. अर्थात सध्या जरी आपलं मन सकाम असलं तरी हा निष्कामतेचा उपदेश ऐकून ठेवावा, पुढं कामाला येईल हे निश्चित आहे. जीवनाच्या संभ्रमित अवस्थेमध्ये आणि कष्टमयी अवस्थेमध्ये कधी कधी हे उपदेश इतके कामी पडतात. वेदांताचं चिंतन हे शाश्वत शांती देणारं तत्वज्ञान आहे.
आणि म्हणून कुठल्याही अवस्थेतला असो, सहसा विचार हा होतो की वेदांताचं तत्वज्ञान हे वृद्धावस्थेत ऐकण्याचं तत्वज्ञान आहे, असं नाही. ते कालांतराने तुम्ही आचरणात जरी आणलं तरी आज श्रवण करून ठेवण्याची आवश्यकता आहे, खूप आवश्यकता आहे. आणि गणेश गीतेची विशेषता ही आहे की ह्या गणेश गीतेमध्ये कित्येक आपल्याला विषय असे मिळतील की ते ऐकल्याच त्याच्यावर अंमल करण्याची आवश्यकता आहे, मग ते कुठल्याही अवस्थेतला असो. गीतेमध्ये ज्याला युद्ध करायचंय तो श्रोता आहे अर्जुन, आणि गणेश गीतेमध्ये ज्यांनी युद्ध करून दैत्याला समाप्त केलेला आहे असा गणेश इथं वक्ता म्हणून आहे. अर्थात ज्यांनी कर्मयोगाचं, ज्यांनी धर्मसंस्थापनेचं कार्य संपादित केलेलं आहे असा गणेश इथं वक्ता म्हणून आहे. वरेण्य राजाने प्रश्न विचारलाय की मला योगाचं तत्वज्ञान आपण मला त्याचा उपदेश करावा. आता गणपतींनी योग या शब्दाची वास्तविक अर्थ काय आहे ह्याची मीमांसा केलेली आहे. योग नेमकं कशाला म्हणतात? हा योग नाही, तो योग नाही, ह्याला योग म्हणत नाहीत, असं खूप विस्ताराने चिंतन केलेलं आहे गणपतींनी. तत्पूर्वी ज्यावेळेस हा प्रश्न गणपतीला विचारला की मला आपण योगाचा उपदेश दे, त्यावेळेस गणपतींनी प्रसन्न होऊन आपल्या प्रिय शिष्याला म्हणाले, श्री गजानन उवाच सम्यग् व्यवसिता राजन् मतिस्ते अनुग्रहान् मम शृणु गीतां प्रवक्ष्यामि योगामृतमयी नृप. वरेण्या, माझ्या कृपेने तुझी बुद्धी शुद्ध झालेली आहे म्हणून तुला हा मला प्रश्न विचारावासा वाटला. अर्थात वेदांताची जिज्ञासा, मुमुक्षुत्व, साधकत्व हे कोणामध्ये उमलतं? ज्याच्यावर भगवंताची कृपा आहे. यासाठी भक्ती आवश्यक आहे. विवेक चूडामणीमध्ये भगवान आदिशंकराचार्य म्हणतात, स्वस्वरूपानुसंधानं भक्तिरित्यपरे जगुः मोक्षकारण सामग्र्यां भक्तिरेव गरीयसी. मोक्षकारण सामग्र्यां भक्तिरेव गरीयसी. मोक्षाचे जितके साधन आहेत त्यामध्ये भक्ती सर्वात प्रथम आहे, आणि भक्ती सिद्ध झाल्याशिवाय पुढं आपली आध्यात्मिक प्रगती ही व्यवस्थित होऊ शकत नाही. हा सिद्धांत आहे. हे सांगण्याची आवश्यकता आज काय? आजकालच्या तथाकथित सुशिक्षित लोकांच्या मनामध्ये हा भ्रम आहे की भक्ती हे फक्त भोळ्या बावड्यांचं साधन आहे. आमचा भक्तीशी काही संबंध नाही. वी विल डू द कोर्सेस ऑफ वेदांता, वी विल डू द कोर्सेस ऑफ योगा, बट दिस इज नॉट फिट फॉर यू. कुठल्या अवस्थेला जाऊन कुठलं साधन श्रेष्ठ आहे, कुठलं साधन योग्य आहे आणि कुठलं साधन आपल्याला फिट बसतं याचा विचार करूनच साधनाचं आचरण केलं पाहिजे. आमच्या परंपरेमध्ये, आपल्या भारतीय परंपरेमध्ये एक फार सुंदर पद्धती आहे, साधनांचा समावेश. काय? साधनांचा समावेश. तुलसीदासांनी एक फार सुंदर उपमा दिली. तुलसीदास म्हणतात, सगळी साधनं शून्य समान आहेत. सगळी साधनं कशी आहेत? शून्याप्रमाणे. आणि भक्ती ही अंकाप्रमाणे आहे. भक्ती ही अंकाप्रमाणे आहे. आता भक्तीचा एक अंक घेतला, त्यासमोर आपण कर्माचा एक शून्य लावा. किती झाले? 10. त्याच्यासमोर आपण परत योगाचा एक शून्य लावा. किती झाले? 100. त्यासोबत अजून आपण ज्ञानाचा एक शून्य लावा. किती झाले? 1000. किंमत वाढत आहे की नाही? पण त्या भक्तिरूपी अंकाला जर काढून घेतलं तर परत शून्य राहतं की नाही? म्हणून भक्तीला प्रधानता देऊन
सर्व साधनांचा समावेश करत जर आपण गेलं तर भगवंताची प्राप्ती शीघ्र होते. शीघ्र. तुष्यत्याशु जगतपती. तुष्यती आशु. आशु शीघ्रम. शीघ्रम तुष्यती. भक्तीची विशेषताच ही आहे. तर गणपती इथं हे म्हणतात की राजा, माझ्या अनुग्रहामुळं, माझ्या कृपेमुळं तुझ्या मनामध्ये ज्ञानाची ही जिज्ञासा उत्पन्न झालेली आहे. अर्थात ज्ञानाचा अधिकार येण्यासाठी अगोदर भक्तीचं आचरण आवश्यक आहे. भक्ती ही अनिवार्य गोष्ट आहे. आणि एक लक्षात घ्या, कलियुगामध्ये तर भक्तीशिवाय गत्यंतर नाही. आता हा योगाचा, ही गीता जी आहे ती योगाचा ग्रंथ आहे. मूळतः भगवंताच्या कृपेने, गुरूंच्या आशीर्वादाने योगाभ्यास करण्याचा आम्हालाही उद्देश आहे. यथाशक्ती यथाबुद्धी आम्हीही त्याचं आचरण करतो. पण मी जसं म्हणलं, भक्तीला प्राधान्य देऊन इतर साधनांचं आचरण आवश्यक. कुठल्या साधनाचा त्याग करण्याची आवश्यकता नाही. फक्त प्रधानता कोणाला द्यावी ही गोष्ट मात्र निराळी. पतंजलींच्या योग सूत्रामध्ये, पतंजलींचं योग दर्शन आहे, राजयोग दर्शन, त्यावर व्यासांचं भाष्य आहे, व्यासभाष्य. त्यामध्ये देवाला न मानता सुद्धा योगाभ्यास करता येतो का हो? देवाला न मानता सुद्धा योगाभ्यास करता येतो. पण अंतिम स्थितीला तो मनुष्य पोहोचू शकत नाही, एक. आणि दुसरी गोष्ट की त्याला त्याच्यामध्ये येणाऱ्या विघ्नांचा प्रतिबंध करायला दुसरा काहीच उपाय नाही. व्याधी, स्थान, संशय, आलस्य, प्रमाद, अविरती, भ्रांती दर्शन, अनवस्थितत्व, हे जे अंतराय आहेत, ह्या अर्थात विघ्न, ह्या विघ्नांना दूर करण्याचा काय उपाय आहे? तर पतंजली स्वतः सांगतात, याचा उपाय आहे ईश्वर प्रणिधान. योगामध्ये भक्तीचं स्थान काय हे मला आपल्याला सांगायचं. कर्मामध्ये सगळे विद्वज्जन बसलेले आहेत. नामस्मरणाशिवाय, भगवंताच्या स्मरणाशिवाय कर्माची पूर्णता होत नाही. सर्व कर्मांच्या शेवटी आपण काय म्हणतो? यस्य स्मृत्या च नामोक्त्या तपो यज्ञ क्रियादिषु न्यूनं संपूर्णतायाति सदियो वन्दे तमच्युतं प्रमादात् कुर्वतां कर्म प्रच्यवेतात् भरेषु च स्मरणादेव तद्विष्णु संपूर्ण स्यादिति श्रुतिः. वेदांनी प्रतिपादित केले आहे. योगाची पूर्णता भक्तीशिवाय नाही, कर्माची पूर्णता भक्तीशिवाय नाही. ज्ञानाचं मी आपल्याला बोललो. शंकराचार्य स्वतः म्हणतात की मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी. अच्छा, ही भक्ती दोन प्रकारची, एक गौणी भक्ती आणि एक पराभक्ती. विवेक चूडामणीचा जो श्लोक मी आता उद्धृत केला त्यानुसार त्याच्यामध्ये ही भक्ती आली आहे, ती गौणी भक्ती आहे. अर्थात साधन भक्ती म्हणजे